नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दादा गेले म्हणत कोल्हापूर शोकसागरात. नेत्यांच्या डोळ्यात अश्रू, व्यापाऱ्यांनी व्यवहार ठेवले बंद. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानं महाराष्ट्र हादरला. कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली. बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे एक रोखठोक नेते गेल्यानं कोल्हापूरच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचं मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलं. कागल, इचलकरंजी येथील कबनूरसह विविध भागात व्यापारी वर्गानं दुकानं देखील बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा बँकेकडून कर्मचाऱ्यांनी सामूहिक शोकसभेत दादांप्रती श्रद्धांजली वाहिली, तर नेत्यांच्या प्रतिक्रियांमध्ये शोकाकुल भावनांचा भडीमार उमटला. कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी अजित पवारांबद्दल स्नेहपूर्ण आठवणी सांगितल्या. अजितदादा यांचे आणि आमचे 30 वर्षाचे ऋणानुबंध होते. बहुजन समाजाचे महत्त्वाचे नेतृत्व त्यांनी केलं. अर्थव्यवस्थेचा चांगला अभ्यास असलेले अजितदादा अनेक वर्ष अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिले. शरद पवारांनी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. रोखठोक नेते असले तरी ते समयसूचक होते. एका रात्री त्यांचा फोन आला की सकाळी भेटणार, पण 9 वाजता भेटायचं ठरलं असताना ते 8:15लाच पोहोचले. अशा वक्तशीर स्पष्टवक्त्या नेत्याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असं शाहू महाराज म्हणाले. मंत्री मुश्रीफ भाऊ ज्यांच्या जीवावर राजकारण केलं ते दादा गेले. मंत्रिमंडळातील सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना निधनाची बातमी समजताच अश्रू अनावर झाले. गेली 40 वर्ष अजितदादांसोबत राजकीय सामाजिक जीवनात एकत्र असलेले मुश्रीफ म्हणाले, ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले. बातमी ऐकताच घाय मोकळून रडलेले मंत्री मुश्रीफ तातडीनं बारामतीकडे रवाना झाले. कागल, कबनूरसह इतरत्र शोकसभा. कागल आणि कबनूरमध्ये व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. कागल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर सर्वपक्षीय शोकसभा झाली. या सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या अजितदादांच्या प्रति भाषणातून आदरांजली व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील शोकसभा आयोजित करून दादांना श्रद्धांजली दिली. अजितदादांच्या अकाली निधनानं अवघा कोल्हापूर जिल्हा शोकाकुल झाला होता. खासदार महाडिक भाऊ. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दादांबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारे स्पष्ट वक्ते होते. धनंजय महाडिकांना मुन्ना म्हणू नका अशी त्यांची मजेदार भाषा एकदा भाषणात होती. पवार कुटुंबाची जवळीक आहेच. मी राष्ट्रवादीत काम केलंय, त्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही असं महाडिक म्हणाले. कर्तृत्वान नेतृत्व गमावलं. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनीही शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा एक वेदनादायी क्षण आहे. अजितदादांबद्दल शब्द सुचत नाहीत. राज्यानं आज एक कर्तृत्वान नेतृत्व गमावलंय. आवाडे कुटुंबाची कौटुंबिक आठवण. इचलकरंजीसाठी योगदान. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वैयक्तिक नातं सांगितलं. राहुल म्हणाले, अजितदादांच्या आवाडे कुटुंबाचे 2-3 पिढ्यांचे कौटुंबिक नातं आहे. इचलकरंजीसाठी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेत. कधी कधी तर माझ्या एखाद्या पत्रावर उभ्या ते सह्या करायचे. तर प्रकाश आवाडे म्हणाले, स्पष्ट निर्णय घेणारे, राजकारण विहिरीत मदत करणारे असे अजितदादा जाणं हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धक्का आहे. कार्यकर्ता पोरका झाला. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक म्हणाले, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आता पोरका झाला. अजितदादा हे कधीच कशाला नाही न म्हणणारे, गटतट न बघणारे अजात शत्रू नेते होते. जे करताय ते चांगलं काम करा अशी सूचना ते सतत देत असत. मी मान्यच करू शकत नाही की अजितदादा निघून गेले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मन सुन्न झालंय. मोकळ्या स्वभावाचा दिलदार नेता गेला. त्यांच्याशी वैचारिक वाद असले तरी वैयक्तिक स्नेह कायम होता अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच अजितदादांच्या जाण्यानं कोल्हापूरसह महाराष्ट्राचे राजकारण अनाथ झालंय. प्रत्येकाला आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती गेल्याची भावना येते. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कंठ दाटून येतोय. मात्र त्यांच्याप्रमाणेच त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आता इतर नेत्यांवर राहिली आहे.